माझं नाव संतोष माधव क्षीरसागर, राहणार शिरूर. माझा सलून व्यवसाय आहे. सलून व्यवसायाच्या कामामुळं उभं राहून माझी कंबर लॉक व्हायची. नंतर खांद्यांमध्ये मुंग्या यायच्या, तर त्यामुळं खूप त्रास व्हायचा. काम करता येत नसायचं, अर्धं काम सोडून जायला लागायचं. तर भरपूर डॉक्टर केले, पण काय तात्पुरता फरक पडायचा गोळ्या औषधं वगैरे घेऊन. पण वर्ष दीड वर्ष झाले असं ट्रीटमेंट करून करून कंटाळलो होतो. नंतर माझे मित्र आहेत शिवाजी करड, हे कुंडलिक सरदवाडीचे विजय हॉटेलवाले, त्यांनी मला सरांचा पत्ता दिला. त्यांना त्यांच्या मिसेसला, मुलीला त्यांच्या इथं चांगला गुण आला होता. त्यामुळं त्यांनी मला सांगितलं की सरांकडे जा, तिथं तुम्हाला नक्की फरक पडेल. म्हणून इथं आलो. आता माझा 5वा दिवस आहे. 5व्या दिवसात माझं क्लिअर सगळं बंद झालं दुखणं, आणि मी आता पहिल्यासारखं नॉर्मल झालेलो आहे. मी सर डॉक्टर आहिरे बोलतोय, VIP मॅजिकल फिजिओ क्लिनिक शिरूरमधून. सर तुम्ही आले होते तेव्हा काय काय त्रास होत होता? मला कमरेला लॉक व्हायचं, हालता चालता येत नसायचं, एकदम ताठ राहायचं. कमरेच्या दुखण्यामुळे मानेला, खांद्याला काही परिणाम होत होता का? हो, काय व्हायचं सांगा ना. मान आहे ना, मानेपासून दुखायचं आणि खांद्यामध्ये अशा मुंग्या यायच्या काम करताना. हे की मुंग्या कधीपासून येत होत्या? खूप 1-1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षांपासून तुम्हाला मुंग्या यायच्या. तुम्ही मुंग्या आल्यावर काय करायचे किंवा कसं करायचं? किंवा आपलं तेल लावायचो, शेकायचो, त्यांनी बरं वाटायचं. त्यांनी तात्पुरतं बरं वाटायचं, पण ते कंटिन्यू चालूच राहायचं. बरं, माझ्याकडे तुम्ही किती दिवसांपासून उपचार घेताय सर? 5 दिवस झाले. बरं, 5 दिवसापासून तुम्ही उपचार घेताय. तुम्हाला तुमचं काम बंद आहे का? नाही, काम चालूच आहे. काम चालूच आहे, तसंच काम चालू आहे. बरं, मग आधी माझ्याकडे यायचे 5 दिवसांपूर्वीची जी लाईफस्टाईल होती किंवा जे तुमचे दिवस होता जो जायचा, आणि आता जे दिवस जात आहेत त्यामध्ये काय फरक आहे? पूर्वी जास्त काम झाले की लगेच त्रास व्हायचा, पण आता कंटिन्यू 5 दिवसात त्रासच बंद झाला. त्रास बंद झाला. तुमचा खांदा कसा आहे, मान कशी आहे? सगळं एकदम रिलीफ झालं. त्रास काहीच नाही होत, एकदम मोकळं झालं. जड वाटायचं, असं अंग जड वाटायचं. मान जड वाटायची, कंबर लॉक व्हायची. आता ते 5 दिवसात काहीच नाही झालं. बरं, तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा जो व्यवसाय आहे सलून व्यवसाय, त्या व्यवसायामुळे तुम्हाला हा त्रास झाला असणार आहे? बरं, त्या व्यवसायात जसं तुम्हाला त्रास झाला तसं त्या व्यवसायात असणारे तुमचे मित्र परिवार वगैरे बरेच त्या व्यवसायातले, त्यांना पण कोणाला त्रास असू शकतो असं काही? खूप जणांना होतं. मग ते कुठे बरे होतात? किंवा त्यांचे म्हणजे तुमचे जे आधीचे जुने मित्र वगैरे ज्यांना त्रास होता आधी, जेव्हा तुम्हाला नव्हता, तर ते कुठे बरे झाले किंवा काय करायचे ते, किंवा काय विचार यायचे त्यांच्या डोक्यात? काय जास्तीत जास्त फिजिओथेरपिस्टचं जास्त माहिती नसेल, हाडांच्या डॉक्टरकडेच जायचे. तिथं मग काय उपचार घ्यायचे, गोळ्या औषधं, तात्पुरतं तसंच व्हायचं. चांगला योग्य सल्ला भेटला की मग निदान होतं व्यवस्थित. योग्य निदान झालं की उपचार पण व्यवस्थित होतात. त्यासाठी मग फिजिओथेरपी बेस्ट आहे. फिजिओथेरपी गोळ्या औषधाशिवाय बरं होतं. गोळ्या औषधाशिवाय बरं होतं. बरं, आपल्याकडे कोणकोणते आजार बरे होतात असं तुम्हाला काय माहिती का? काय व्हिडिओ वगैरे पाहिलेत का, किंवा पेशंट वगैरे पाहिलेत का? काय वाटतं तुम्हाला, कोणकोणते आजार आपल्याकडे बरे होतात? मणक्यांचे, फ्रोजन शोल्डर, किंवा मग गुडघेदुखी, पॅरालिसिस वगैरे सगळे आजार आपल्याकडे बरे होतात. मला एक सांगा, जे शिवाजीराव सरांनी जे तुम्हाला हा रस्ता दाखवला, तर ते एक प्रकारचं पुण्याचंच काम केलं असं म्हणायला काय हरकत नाही. कारण तुम्ही आणि तुमच्या मॅडमला पण त्रास होता. ते ह्याचं मशीन काम करत असल्यामुळं तिची मान सारखी भरलेली असायची, डोक्यात मुंग्या यायच्या, हात दुखायचा. ते सुद्धा डॉक्टरांच्या उपचाराने बंद झालं. जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी आले होते तेव्हा दोघांमध्ये डोक्यात संशय होता की अरे होईल का, इथे औषध नाही, गोळ्या नाही. दोघांच्या चेहऱ्यावर मी वाचत होतो ते. मी शिवाजीराव सरांना पण मी वाक्य बोललो होतो, आठवतं की नाही काय माहिती, की सर यांच्या डोक्यात आता, यांच्या मनात माझ्याबद्दल विश्वास नाही आहे, कारण त्यांनी कधी ही कल्पना ऐकलीच नव्हती. असे डॉक्टर असतात. पण एक दिवस त्यांना याच्यावर 100% विश्वास बसेल आणि त्यांना पण गॅरंटी येईल की इथे सगळे त्रास बरे होतात. बरं, त्याप्रमाणे तुम्हाला गॅरंटी आलेली आहे का? हो, नक्की. तुम्हाला वाटतं का तुमच्या ओळखीत कोणाला काही त्रास असेल तर त्यांनी नक्कीच डॉक्टरांकडे यावा. खूप हुशार आहेत आणि योग्य निदान करतात, आणि योग्य निदान झाले की उपचार सुद्धा योग्य होतात. आणि आपल्याकडे उपचार घेताना काही त्रास वगैरे झाला का? जे लोकांना असतं ना फिजिओथेरपीमध्ये, ओढणं, झटका, त्रास, दुखणं, रडतोय आपण तरी पण तसाच उपचार, असं काही लोकांच्या मनात भावना आहे.
हो, तसं आपल्याकडे आहे का? तसं काहीच नाही, काहीच एकदम नाही. व्यवस्थित. एकदम व्यवस्थित. हो पण तुमचा उभं राहायचा स्टॅमिना आता वाढलाय? हो हो. आता काही त्रास नाही, किती उभं राहिलं तरी कंबर लॉक होत नाही, मुंग्या येत नाही. कंबर लॉक झाल्यानंतर तुमचे कसे म्हणजे कसं असायचं तुमचं काय? कंबर लॉक झाल्यानंतर हालचालच व्हायची नाही, असं वागता सुद्धा येत नसायचं की हालता येत नसायचं. मग मॅडमने मला सांगितलेलं जर कटिंग करताना एखादा गिऱ्हाईक असेल ते काय सांगितलं, ते काय एकदा सांगता का प्लीज? हो, कंबर लॉक झाल्यानंतर मला आहे ना कस्टमर कापताच यायचे नाही, खूप ठणक लागायचा कमरेला आणि वागता येत नसायचं की हालता येत नसायचं. अरे बापरे, म्हणजे ठणक पूर्ण बॉडीला लागायचं? नाही नाही, कमरेला लागेपर्यंत हलणं वाकणं वगैरे होतच नव्हतं. मग ते कटिंग करताना फिरता यायचं नाही ना, त्यामुळं मग ते. मग तुम्ही घरी कसे यायचे, कसं? नाही असं ताट होऊनच चालत, हळूहळू पाय टाकत जायचो घरी. आणि झोपताना वगैरे वागता पण येत नव्हतं, बेडवर पडायचे वगैरे असं मला मॅडमने सांगितलं काल परवा. असं बसता सुद्धा येत नसतं. अरे बापरे, बसता सुद्धा कडकच असं सरळच व्हायचं. हे किती वेळा झालेले म्हणजे वर्ष झाले असंच व्हायचं, म्हणजे 4-8 दिवस झाले की त्रास व्हायचा. 4 दिवसातून एकदा कंपल्सरी व्हायचा. जास्त काम झालं, कंटिन्यू उभं राहिले की त्रास व्हायचा. आता जे 5 दिवसात जे तुम्ही काम केले तसेच तुम्ही आधी पण काम करायचे का? हो. मग तसं काम करताना तुम्हाला लॉक व्हायचं, आता एवढं काही लॉक नाही, 5 दिवसात एकदा पण नाही झालं. एकदा पण नाही झालं थोडंसं वगैरे? जे सकाळी तुमचं दुखायचं वगैरे, अवघडायचं, उठता येत नव्हतं, रोजचं डेली व्हायचं ते कधीपासून कमी झालं? किती दिवसापासून? 3ऱ्या दिवसानंतर कमी झालं. 3ऱ्या दिवसानंतर कमी झालं, जे परवापासून बंद झालं. काल परवापासून आज काहीच नाही वाटलं, म्हणजे असे नॉर्मल लाईफ जगल्यासारखं वाटायला लागले तुम्हाला? एकदम असं मोकळं झालंय. बरं, जड वाटायचं, असं जड वाटायचं, मान सुद्धा जड वाटायची. बरं. आणि त्या काळात माझ्याकडे याच्या आदल्या दिवशी म्हणजे तुमच्या दोघांचं सेम दुखत होतं, तर मग काय भावना होती तुमच्या डोक्यात? कधी बरं होईल, कसं बरं होईल, काय विचार होते का काय डोक्यात? नाही, तेच शिवाजीरावनी सांगितल्यामुळं काय झालं, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते अभ्यासू माणूस आहे. येस, नाही ते मानतो मी. अभ्यासू आहे, त्यांना माहिती आहे सगळ्या क्षेत्रातली. येस, त्यांना आवड आहे, त्यांना तुम्ही डोळे झाकून त्यामुळे त्यांच्यावर विश्वास तुमच्याकडे आलो. बरं, मग त्यांच्याबरोबर बोलणं झालं की आता काल, आज, उद्या, परवा, म्हणजे 1-2 दिवस? हो, झालं ना, बुधवारी. मग काय बोलणं झालं मला व्यवस्थित वाटतंय, त्यांना पण खुशी झाली? त्यांना तर 3 दिवसातच फरक पडला. हो, तुमचं जरा जास्तच होतं. तुम्हाला मी बोललोच होतो की जास्त दिवस लागू शकतात. तुम्हाला तुम्ही 15 दिवस सांगितले होते, बरोबर? कारण त्रास तसा असतो, पण आपण कव्हर केलंय लवकरात लवकर. आणि असंच आपण सगळ्यांना कव्हर करत असतो लवकरात लवकर सर, असं तुम्हालाच नाही. जेवढे लवकर जेवढे लवकर बरे होणार तेवढे मग डॉक्टरवरचा विश्वास वाढतो. बरे तर सगळेच डॉक्टर करतात, पण वेळेपेक्षा आधी बरे आपण करतो. आणि गोळ्या औषधांशिवाय. पण अजून आपल्या फिजिओथेरपी बद्दल तुम्हाला काय सांगायचंय? म्हणजे लोकांमध्ये जे माहिती नाही, तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे का? आपल्या क्लिनिकमध्ये काय यायला? हो, सरांची सर्व्हिस छान आहे, बोलणं छान आहे, एकदम प्रेमाने सगळ्यांना समजावून सांगतात आणि त्रास नाही आहे काही थेरपीचा. या फिजिओथेरपीचा त्रास नाही, बिना त्रासचा पेशंट बरा होऊन जातो. म्हणजे कधी बरा होतो पेशंटलाही कळत नाही, बरा होऊन जातो. आणि वेळेच्या आधी, सांगण्याच्या आधी लवकर कव्हर होतं. म्हणजे तुमची 15 दिवस याची पण तयारी होती जर बरं होत असतं. पण आपण कसं प्रत्येकाची सेवा मनोभावी करतो, सगळे लोक बरे झाले पाहिजे ही आपली इच्छा आहे. पण आपल्याबद्दल अजून कोणाबद्दल चर्चा झाली का, किंवा कोणाबरोबर विषय निघाला का? काय एवढं काही निघाला नाही? शिवाजीरावनीच सांगितलं, त्यांच्यावरच पूर्ण विषय, बाकीच्यांचं गरजच नाही. एक मित्र आहे शीतल नहार म्हणून, त्यांच्या आईला सुद्धा तुमच्या मॅडम उपचार देत होत्या, डॉक्टर पल्लवी आहे, त्या घरी उपचार विजिट द्यायचे. त्यांची उपचार पद्धती कशी वाटली? काय त्यांना सुद्धा चांगला रिझल्ट भेटला? त्यांना पण सुद्धा चांगला रिझल्ट भेटला, सांगितलं मला. म्हणजे आम्ही दोघं मिळून जी सेवा करतोय ती व्यवस्थित चालू आहे एवढं म्हणायला काय हरकत नाही. त्यांनी ओळखलं, त्यांनी सांगितलं की त्या मॅडम छान आहेत, त्यांनी व्यवस्थित करून घेतलं घरी. मग त्यांना पण तुम्ही सांगितलं असेल तुम्हाला किती फरक पडला, दोघांना पण वेगवेगळ्या आजारात? चांगले आहे ते म्हटलं. येस, चालेल. थँक्यू सर, धन्यवाद.